दिल्लीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेली फटकेबाजी आणि राज्यात सुरेश धस यांनी केलेला दावा यामुळे महायुतीत चाललंय तरी काय असा प्रश्न पडतोय। पाहूया हा रिपोर्ट। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप आज वाजलं। 3 दिवस चाललेल्या मराठी सारस्वतांच्या मेळ्यात राजकीय फटकेबाजी रंगली। साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र व्यासपीठावर आले। त्यावेळी अजित पवार यांनी शिंदेंना उद्देशून एक मिश्किल वक्तव्य केलं। शिंदे म्हणाले, मला हलक्यात घेऊ नका, पण ते नेमकं कुणाला म्हणाले असा सवाल अजित पवार यांनी विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। त्यावर शिंदेंनीही आपलं हे वक्तव्य 2.5 वर्षांपूर्वीसाठीचं होतं असं उत्तर दिलंय। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही। आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे। आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत बोलताना दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य केलं होतं। म्हणायचे कोण एकनाथ शिंदे, हु इज एकनाथ शिंदे, हु इज रामदास कदम। आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते। आम्हाला हलक्यात घेऊ नका, इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते। दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी परंड्यात बोलताना फडणवीसांमुळेच धनुष्यबाण आणि घड्याळ यांना मत पडल्याचा दावा केला। आमचे लोक कधीही घड्याळाला मत देत नाहीत, पण फडणवीसांमुळे सगळ्यांनी घड्याळ आणि बाण हाणला असं धस म्हणाले। अरे देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे, इमानदार आहे, याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे। या प्रमुख मागणीमुळे म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर घड्याळ निवडून दिलं, आमच्या बरोबर बाण हाणला। अजिबात मागं पुढे बघायचं नाही। बाणाला बाण, घड्याळाला आमच्या लोकांनी मत देऊ शकतात का? तरी हाणले ना, या मार्गाने हाणले, घड्याळ बी हाणलं, बाण बी हाणला। एकीकडे दिल्लीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील हास्य विनोद, दुसरीकडे सुरेश धस यांचा हा दावा। त्यामुळे महायुतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच काहीच सुरू असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।